तर मी कुणाकडेही पैसे मागितलेले नाहीत असं जालिंदर सुपेकर यांनी म्हटले। माझ्यावरचे आरोप हे निरर्थक आहे असंही सुपेकर यांनी म्हटलं आहे। आरोपानंतर जालिंदर सुपेकर यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे। 19 ऑगस्ट 2023 ला आम्ही अमरावती जेलला भेट दिली होती। यावेळी कारागृहात सुरक्षा, कैद्यांच्या बराकी आणि कारागृहातील स्वच्छतेची पाहणी केली। कोणत्याही कैद्यांना आम्हाला ओळखणं, त्यांच्याशी बोलणं संविधानिक नाही। आरोपीला भेटलो, बोललो, पैशांची मागणी केल्याचे आरोप धादांत खोटे आहेत आणि निरर्थक आहेत। हे सर्व आरोप केवळ आणि केवळ आमच्या बदनामीसाठी केले जात आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं न ऐकल्यानं अधिकारी कर्मचाऱ्यांना कधीच निलंबित केलं जात नाही। त्यांनी केलेल्या चुका, खात्याविरोधात घेतलेली भूमिका, ड्युटीवेळी केलेला बेजबाबदारपणा, कर्तव्यातील गलथानपणा याबाबतचा सविस्तर रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयाला पाठवला जातो। त्या रिपोर्टनुसार संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केलं जातं। आमचं म्हणणं न ऐकल्यामुळे निलंबित केलं हे आरोप निरर्थक आहेत। आरोपांवर जालिंदर सुपेकरांचं हे स्पष्टीकरण।